भाग्यश्री आणखी एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मित्र असाल. तर सकाळचं टायमिंग आहे बघा आणि मोर आहे ना छान असा सुंदर डान्स करत होता. तर पिसारा फुलवून त्याचा. तर रोजच आता इथं आल्यापासून तर मोराचा डान्स बघायला भेटायला लागलेला आहे. तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावा म्हणूनच मी आत्ता हा व्हिडिओ शूट केलेला आहे. मी पण बघा मोराचा डान्स आणि तुम्हाला पण कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा मला. तर पुढच्या साईडलाच आहे बघा आमच्या घराच्या. हर्षीचं चाललंय इथं बसून जेवण आणि त्याला टीव्ही लावून दिलेलं आहे मी. ते आत्ताच आले इशूला शाळेतून सोडून. तर आज आहे चतुर्थी तर म्हणलं छान अशी देवपूजा करून घ्यावी आधी. तर लाईट लावते बाहेर उन्हामुळं किती होते दिसतच नाही लवकर. तर आता देवपूजा आधी करून घेते छान अशी सगळ्या देवांना आंघोळ घालून. त्याचबरोबर गणपती बाप्पांचा अभिषेक वगैरे करून आणि नंतर मग दाखवते तुम्हाला. तर सगळे देवपूजा स्वच्छ करून घेते आधी. छान अशी मस्त देवपूजा केली. प्रसन्न वाटते देवपूजा केल्यानंतर. आणि स्वामी समर्थांसाठी आहे ना तर फेटा आणला होता तर तो काही बसला नाही त्यांना. मग आधीच घातलाय श्रीकृष्णाला घातला. मग तो फेटा 2 आणले होते म्हटले एक श्रीकृष्णाला होईल आणि एक स्वामी समर्थांना. पण तो काही बसलाच नाही तर मग घातला तर श्रीकृष्णालाच. तर बघा किती छान वाटायला लागले देवपूजा केल्यानंतर. खूप प्रसन्न असं. तर आता इथं आंबे आणलेले आहेत ना घरून थोडेफार. तर ते मला आहे ना पिकू घालायचेत. तर म्हणलं पेपरमध्ये आहे ना पिकू घालावे. असंही त्यांना कलर आता यायलाच लागला. हे बघा दबायला लागलेत. पाडाला आलेलेच आहेत. ह्याला पेपरमध्ये गुंडाळून आहे ना पिकायला घालते. तेलाचे बॉटल आहेत तर रिकामे झालेले आहेत. तर तेलाच्या बॉटल ज्या आहेत ना तर तेलकट झालेले आहेत एकदम. तर आता ह्या 2 बॉटल आहेत तर त्या मला धुवून घ्यायचेत. गरम पाण्यामध्ये ना चांगलं स्वच्छ धुवून घेते आता ह्यांना. खूपच तेलकट झालेले आहेत अशा. मला तर उपवास आहे. मुलांना टिफिनला इशूला केलं होतं त्यातलं तर आता हर्षूला जेवायला पण दिलेलं आहे मी. थोड्या वेळाने मग शाबू वगैरे करेन. तर आधी बाकीची कामं आवरून घेते. बॉटल वगैरे ना स्वच्छ करून घेते. तर बॉटल मी कशा पद्धतीने स्वच्छ करते तुम्हाला दाखवते. आता बॉटल धुण्यासाठी ना मी एकदम गरम पाणी घेतलेलं आहे आणि ते बॉटल आहे आता टोपण काढून आहे ना ह्याच्यामध्ये आहे ना पाणी टाकणार आहे आणि थोडंसं इनो टाकणार आहे आणि चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं. म्हणजे तेलकटपणा आतला सगळा निघून जातो त्याने. आता हे बघा टोपण काढले मी. आता ह्याच्यामध्ये काय करते थोडं थोडं आधी गरम पाणी भरते दोन्ही बॉटलमध्ये. आणि त्याच्यामध्ये ना आता इनो जे आहे तर ते थोडं थोडं टाकून घेणार आहे. म्हणजे कसं आतून आहे ना स्वच्छ होऊन निघते बॉटल. आता टोपण लावून चाला चांगलं मिक्स करून घेते. आता बघा ह्याच्यामध्ये कसं पूर्ण तेल जे होतं बॉटलचं तर ते सगळं आहे ना ह्याच्यामध्ये साचलेलं आहे पांढरं. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं सरसोचं तेल होतं तर ते सगळं पिवळं दिसायला लागलेलं आहे. तर आता हे स्वच्छ धुवून देते आणि वरच्या साईडने पण गरम पाण्याने चांगल्या बॉटल आहेत ना स्वच्छ करून घेते. तर अशा पद्धतीने बघा बॉटल आहेत ना सगळ्या धुवून घेतलेल्या आहेत मी आणि एकदम स्वच्छ झालेले आहेत. सगळा तेलकटपणा त्याचा गेला आतला पण दोन्ही बॉटलचं. आणि हे टोपण पण तसेच धुवून घेतलेले आहेत. हे बघा आता सुकायला ठेवून देते आणि रात्रीच्याला मग ह्याच्यामध्ये तेल भरते. वाजलेले आहेत आणि वारं बघा किती जोराचं सुटलेलं आहे. हे बघा जांभळीचं झाड कसलं वाऱ्याने हलते. 3:30चं टायमिंग झालेलं आहे. वारं नुसतं जोराचं सुटलंय.
पाऊस पण यायला लागलेला आहे झिमझिम आता. लईच वारे जोरात. बघा कसलं वारे झाड हलते. हे बघा गारा पडायला लागलेले आहेत अशा पावसामध्ये. मोठ्या मोठ्या गारा पडायला लागलेल्या त्याने पाणी आता वितळायला लागले. मोठे मोठे आवाज येते बघा त्याचा गारांचा. त्यानंतर इव्हिनिंगच्या टायमिंगला मोदक वगैरे केले, छान स्वयंपाक केला, आरती वगैरे झाली आणि त्याच्यानंतर आहे ना मग उपवास सोडला मी. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा मला. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्लॉग.